काल माझा डेली व्लॉग आला नाही कारण इंस्टाग्रामनी मला एक नोटीस पाठवलं होतं ज्याच्यात असं लिहिलं की 24 तास तुम्ही काहीच पोस्ट करू शकत नाही. आणि ते नोटीस बघून मी एकदम शॉक झाले. आता कोणी माझ्या व्हिडिओला काय रिपोर्ट मारला, काय केलं मला काहीच माहिती नाही. पण मला माहितीये मी माझ्या व्हिडिओमध्ये काहीच चुकीचं दाखवलं नाहीये, म्हणून मला काय घाबरायची गरजच नव्हती. तुम्हाला तर माहितीच असेल ना की आपण जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असे खूप सारे लोक आहेत जे आपल्याला मागं खेचायचा प्रयत्न करतात. आणि माझ्यासोबत तर असं खूप वेळा झालंय. मला सगळे मागूनच बोलायचा प्रयत्न करतात कारण समोरून बोलायचं त्यांच्यात 1% पण दम नाही. याच गोष्टीचं मला खूप हसायला येतं. पण मला खूप छान वाटतं की मी आधीपेक्षा आता लोकांना खूप इग्नोर करायला शिकले. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी पण हे केलं पाहिजे. जे तुम्हाला हवं, जे तुम्हाला सूट होते ते तुम्ही केलं पाहिजे. आणि एक गोष्ट, कधीच कोणाची बराबरी नाही केली पाहिजे की ही अशी करते तर मी पण असं करेल, तो तसा करतो तर मी पण असं करेन. पहिले तुम्ही तुमची पर्सनॅलिटी बघा, तुमच्यावर त्या गोष्टी सूट होत आहे का नाही ते तुम्ही बघा. खरं तर मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते कारण या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत खूप वेळा झाले. आज तर आपण व्लॉगबद्दल बोललोच नाही का मी काय केलं काय नाही, पण जेवढा व्लॉग बाकी आहे ते मी तुम्हाला सांगते. आज आम्ही सर्वांनी मटण बनवायचा प्लॅन केला होता. त्यासाठी दादा आई मला मदत करत होती. मटण पण आपल्याला मस्तपैकी चुलीत बनवायचं होतं. आईने मला सगळं कापून आणि सगळा मसाला करून दिला होता. मग मी सगळं रेडी करायला लागले. सर्वात आधी तर मी चूल पेटवली, त्यानंतर आईनी टोपाला माती लावून घेतली कारण टोप जळायला नको. माझ्या आईला सर्वांपेक्षा तिचे भांडे खूप प्यारे आहेत आणि हे माझ्याच नाही तर सगळ्यांच्या आईला प्यारे असतात. त्यानंतर मग मी जेवढा मसाला केला होता तो सगळा एकत्र टाकला, त्याला मस्तपैकी भाजून दिला. थोड्याच वेळात मग आपला मसाला तयार झाला. त्याला वर एकदम तेल सुटलं होतं. त्यानंतर मग मी त्याच्यात मटण टाकलं आणि ते एकदम छानपैकी मिक्स करून त्याला पुन्हा झाकून घेतलं. आई मला बोलली 15 मिनिटं त्याला असं शिजू दे, त्याच्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकूया. आता 15 मिनिटं होईपर्यंत आपण या तिघांचे नखरे बघूया. दोघं कमी होते का हा तिसरा पण त्यांच्यात मस्ती करायला आला. थोड्याच वेळात मग आई बाहेर आली. आई बोलली का आपण दुसरी चूल जी बनवली आहे ना त्याच्यावर आपण चपात्या बनवूया. मग काय, मग ती चूल सुद्धा पेटवली आणि त्याच्यात मी मस्तपैकी चपात्या करून घेतल्या. काहीच वेळात मग आपलं मटण एकदम मस्तपैकी तयार झालेलं आणि मी ते खायला घेतलं आणि त्याची चव पण खूपच मस्त होती. तर असा होता आपला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. भेटूया आपण उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.